एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आज आपल्या बरोबर आहे अतुल दातेजी, हु इज अ सन ऑफ अ व्हेरी फेमस सिंगर अरुण दातेजी. अतुलजी, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्यासाठी पॉडकास्ट करतायत आणि नाही नाही नेहा, इट्स इट्स माय माय ऑनर. प्लेजर. इट्स माय ऑनर तुम्हाला मला भेटता येतंय. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सेम. थँक्यू सेम टू यू. येस. आता मला एक छोटंसं ब्रीफ इंट्रोडक्शन फॉर आवर व्ह्युअर्स, की सध्याचे तुमचे करंट प्रोजेक्ट्स काय चालू आहेत, काय आता सध्याचे शोज चालू आहेत, इफ यू कॅन जस्ट शेअर. ऍक्च्युली आफ्टर माय फादर पास्ट अवे, त्यांची लिगसी चालू ठेवायची असं मला वाटलं. आणि म्हणून त्यांचा जो शुक्रतारा होता, त्यांनी जवळजवळ 3,500 शोज केले तिचे. आणि मग आय थॉट की आय शुड टेक इट अहेड. आणि म्हणून मी हा शो चालू ठेवला. आणि श्रीरंग भावे, मंदार आपटे यांच्याबरोबर मी हा कार्यक्रम अनेक, म्हणजे आता 105 प्रयोग झाले त्याचे. अँड आय एम सो हॅपी की आय कुड डू दिस फॉर माय फादर. या, इट्स ऍक्च्युली ग्रेट. आता मला सांगा की तुमचा ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे व्हॉट इज युअर मोटो, व्हॉट इज युअर विजन, तुम्हाला हे कुठपर्यंत न्यायचंय, काय आहे अतुलजी? मला मुळात मराठी भावसंगीत जगवायचं आहे. चांगली उत्तम मराठी पोएट्री, उत्तम संगीत, उत्तम नवीन नवीन आवाजांना मी आतापर्यंत प्रमोट करत आलोय. आणि तेच मला करायचंय. तर ते भाषा कुठली असो, मराठी असो, हिंदी असो. पण मी आता साधारण कोविड काळ चालू होता तेव्हा 5 वर्षापूर्वी आम्ही अरुण दाते कला अकादमी तर्फे पहिली मराठी जागतिक भावगीत स्पर्धा घेतली ऑनलाईन, बिकॉज इट वॉज कोविड. तर त्याच्यामध्ये जी व्यक्ती जिंकली, वर्षा जोशी म्हणून, शी स्टिंग्स विथ अस फॉर अ लॉट ऑफ टाइम्स नाव. आणि तिला आम्ही खूप प्रमोट केलंय. शी हॅज अ व्हेरी गुड व्हॉइस. आणि आता आमची दुसरी स्पर्धा आता ऑनगोईंग आहे, 5 वर्षानंतरची. आणि ती पण खूप उत्तम चालली आहे. जगभरातून जवळजवळ 2,25,000 लोकांनी आम्हाला त्यांची आवाज पाठवली. आणि आता ही लास्ट स्टेज मध्ये आलेली आहे. साधारण आणखी 2 राऊंड उरलेले आहेत त्याचे. आणि वा. हेच की मेनली चांगलं उत्तम संगीत प्रमोट करावं. मी मराठी असल्यामुळे आणि अरुण दासांचा मुलगा असल्यामुळे मराठी भावसंगीत प्रमोट करावं, किंवा कुठल्याही भाषेतील उत्तम कविता प्रमोट करावी. मग ती बंगाली असो, मराठी असो, हिंदी असो, मला त्याचा फरक पडत नाही. एवढंच आहे की जे माझे कलाकार पेश करतील स्टेजवरती ते उत्तम असावं. लोक नेहमी आता लकीली बाबांच्या आशीर्वादाने आणि जी काही आमची मेहनत आहे त्याच्यामुळे असं झालंय की पीपल वेट फॉर व्हॉट इज कमिंग नेक्स्ट फ्रॉम अस. लोक विचारतो तुमच्याकडे तुम्ही नवीन काय देताय. आणि लोकांना, वेदर आय शुड से दिस ऑर नॉट, फार कमी लोकांकडून आता अपेक्षा अशा राहिल्या आहेत की जे फार चांगलं काम करू शकतील आणि उत्तम दर्जाचं संगीत लोकांना देऊ शकतील. म्हणून बहुधा माझ्यासारख्या लोकांकडून त्यांना अपेक्षा असतात. आणि आम्ही प्रयत्न करतो की ते पूर्ण व्हावेत. या, टू स्टिक टू द ट्रेडिशन, टू स्टिक टू द ऑथेंटिसिटी, हे खूप कमी झालंय. यू आर राईट ऍक्च्युली या अतुलजी. या ओके. आता जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स किंवा आर्टिस्टना जेव्हा तुम्ही सिलेक्ट करतात, तेव्हा तुम्ही की फॅक्टर्स काय बघतात त्यांच्यामध्ये? सगळ्यात पहिले तर आवाजाचा बेस, या. आवाज कसा आहे आणि कोणाकडे शिकलेत काय. न शिकलेल्या कलाकारांना मी घेतच नाही कार्यक्रमामध्ये. की ज्यांना, मला खूप लोक, खूप वाईट वाटतं, काही काही लोक मला असे भेटलेत की मला आवाज आवडला, मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणाकडे शिकता. तर त्यांचं उत्तर असतं आमचं झालं शिकून. ऍट द एज ऑफ 30-35 शिकून झालं म्हणतात. मला फार वाईट वाटतं की अरे, शिकून लोक. मी त्यांना उदाहरण देतो काही लोकांना की माझे वडील, त्यांचे गुरु होते के महावीर म्हणून, ग्रेट म्युझिशियन. तर ही डाईड वेन माय फादर वॉज अराउंड 55-58. जेव्हा की त्यांचं नाव एस्टॅब्लिश झालं होतं जगभर, अरुण दाते काय, कोण, सगळं जग ओळखत होतं. पण ते गुरु गेल्यानंतर त्यांनी 2 महिन्याच्या आत दुसरे गुरु केले. मी हा. त्यांना एकदा घाबरत घाबरत विचारलं की आता तुम्हाला गरज आहे का याची सगळ्याची. तर मला म्हणे की अरे, मी कसा गातो हे सांगणारा कोणीतरी पाहिजे ना. राईट आहे. हो. इफ ही कॅन डू इट ॲट दॅट एज, म्हणजे नॉट ओनली माय फादर,
खूप लोक म्हणजे मी तर लताबाई आशेवाळीने बघितलंय की विदाऊट रियाज रेकॉर्डिंगला नाही जायचं. काय गरज होती त्यांना, देवाकडून सगळं मिळालेलं होतं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अशीच लोक टिकतात, अशीच लोक 50-50 60-60 वर्ष गाऊ शकतात. ऍक्च्युली. ओके. सो माझा पुढचा प्रश्न असा असेल की हाऊ डू यू हँडल बजेटिंग आणि फायनान्स जेव्हा तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात? तर हे कसं तुम्ही सगळं हँडल करता? आता लकीली थोडं नाव झाल्यामुळे वी सेल आवर प्रोडक्ट, आम्ही आमचे कार्यक्रम विकतो. पण वर्षातून एक 4-5 कार्यक्रम असे असतात की जे खूप वेगळे करायचे असतात मला. आणि मला असं वाटतं की somebody might not buy them. मग मी ते स्पॉन्सर्सला भेटतो, त्यांना कन्व्हिन्स करतो की हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि हे आपण करायला पाहिजे एकत्र येऊन. आणि मग आम्ही म्हणजे त्याच्यापाठी मेहनत खूप असते, कारण 10 स्पॉन्सर्सला भेटल्यानंतर 2 जण ओके म्हणतात, ॲज यू नो. तर ते ते करावं लागतं. आणि मग तुम्ही काय वेगळं देताय परत हे बघावं लागतं. ऑडियन्स तुमच्याकडे येईल, तुमचा कार्यक्रम हाऊसफुल होईल, ह्याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत लागते. वेदर द प्रोग्राम इज टिकिटेड ऑर नॉन टिकिटेड. सध्या तर असं झालंय ना की नॉन टिकिटेड प्रोग्राम्सना सुद्धा पाहिजे तशी गर्दी होती. म्हणजे इतके फुकट कार्यक्रम लोक द्यायला लागलेत, थँक्स टू ऑल अवर पॉलिटिशियन्स, की आपल्याला त्याच्यामुळे खूप काही लोकांचं, माझ्यासारख्या लोकांचं नुकसान होतं. पण ठीक आहे, पार्ट ऑफ द पार्सल ऑफ पार्ट अँड पार्सल ऑफ द लाईफ. सो यू हॅव टू बेअर विथ इट अँड लेट गो अहेड. तुम्ही तुमचा फक्त कामावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि पैसा आपोआप येतो जर तुम्ही सातत्याने चांगलं काम केलं, असं मला वाटतं. हो. अम, ह्याच्यावरती माझा फॉलोअप क्वेश्चन असा असेल अतुलजी, की असा कुठला वेगळा प्रोग्राम तुम्ही केलेला ह्याच्या आधी, असं एक मेमरी म्हणून, की ते तुम्हाला सांगायला आवडेल ज्याच्यासाठी तुम्ही स्पॉन्सरशिप शोधल्या? मी आता मागच्या वर्षी 1-2 नवीन प्रयोग केले होते. एक तर ते म्हणजे हिंदी सिनेमातला मराठी माणूस. मराठी माणूस म्हणजे राईट फ्रॉम प्रोड्युसर, डिरेक्टर, ऍक्टर, ऍक्ट्रेस, म्युझिक डायरेक्टर, सिंगर्स, हे सगळे जे मराठी लोक आले आणि त्यांनी हिंदी फिल्ममध्ये कॉन्ट्रीब्युट केलं, अशा मराठी लोकांवरचा तो कार्यक्रम आहे. त्याचा वेगळेपणा हा आहे की कार्यक्रम मराठी लोकांवर आहे. निवेदन, अँकरिंग इज फुल्ली मराठी, बट ऑल द सॉंग्स इन द शो आर हिंदी फिल्म्स. हा. ओके. तर ते लोकांना खूप आवडलं आणि पटलं. सो वन ऑफ क्लब्स फ्रॉम मुंबई दे बॉट माय शो. वाह. मस्त मस्त. या सलील चौधरी नावाचे खूप मोठे संगीतकार होऊन गेले हिंदी मधले. त्यांच्याबद्दल लताबाई म्हणायच्या की सलील चौधरी साहेबांचं गाणं असलं तर मी एक्स्ट्रा ताकद लावून रियाज करून जायचे, की हा माणूस काय गायला लावेल माहित नाही, हे लताबाई म्हणायच्या. आणि आता त्यांची जन्मशताब्दी म्हणजे या नोव्हेंबर 19ला ते असते तर 100 वर्ष पूर्ण झाले असते. तर म्हणून आम्ही त्यांच्यावर काही कार्यक्रम करतोय. काहीतरी वेगळेपणा. खूप एकतर हिंदीमध्ये खूप लोक बरेच संगीतकारांवर कार्यक्रम करतात, पण मला ज्यांच्याबद्दल खूप आस्था आहे त्यांच्याबद्दल खरंच मेलेडी किंग म्हणून मानलं जायचं असे म्हणजे एस डी बर्मन काय, सलील चौधरी काय, मदन मोहन काय. मागच्या वर्षी मदन मोहन यांची जन्मशताब्दी होती आणि ऍट द सेम टाइम मोहम्मद रफी आणि तलत मेहमूद यांची जन्मशताब्दी होती आणि अजून चालू आहे. म्हणून मी तलत मेहमूद, लता मंगेशकर, आशा भोसले, रफी साहेब, अशा सगळ्या लोकांचं एकत्र घेऊन म्हणजे त्यांची गाणी एकत्र घेऊन मी कार्यक्रम मुंबई आणि मुंबईच्या बाहेर 8-10 कार्यक्रम केले. ते लोकांना खूप आवडले. व्हॉट अ कॉम्बिनेशन अतुलजी, वाह. सुपर हो. तर कॉम्बिनेशन. त्या लोकांचं कामच असं आहे यार, त्यांनी जे हो. करून ठेवलंय ना ते आपण फक्त फार करेक्टरित्या सिलेक्ट करायचे असते. हा. मला बरेच लोक, असं मी बरेच लोकांचे फ्लायर्स आणि पोस्टर्स बघतो, तुला सांगायला हरकत नाही. बरेच लोक घिसेपिठे कॉन्सेप्ट किंवा आय डी बर्मन, आता आय डी बर्मन, सुधीर फडके वगैरे अशा कॉन्सेप्टला तुम्ही स्वतःचं नाव काय देता यार? म्हणजे कॉन्सेप्ट बाय सो अँड सो कॉन्सेप्ट का? मला नेहमी त्यांना सांगावं असं वाटतं की ह्या लोकांनी जे करून ठेवलंय ना म्हणून आपण कार्यक्रम करू शकतो. त्यामुळे आपला अधिकार नाहीये कॉन्सेप्ट बाय अतुल दाते म्हणायचं कधीच. मी शुक्रताराला पण कधी स्वतःचं नाव
कॉन्सेप्ट बातून जाते लावलं नाही, कारण ते माझ्या पूर्णतः माझ्या वडिलांचं. हो. आणि इतर सुद्धा आपण जे मोठे मोठे संगीतकार, गीतकार, कवी, गायक यांच्यावर कार्यक्रम करतो, तर तो मान त्यांचा असतो, स्वतःचं नाव लावायचं नसतं कधी. पण आय कांट हेल्प इट, सगळ्यांना कुठे सांगायला जाऊ. आणि असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत. आय मीन व्हेरी नाईस अँड व्हेरी हम्बल ऑफ यू माझी टू. संस्कृती माझी संस्कृती फार वेगळी आहे, माझे अपब्रिंगिंग फार वेगळी आहे. त्यामुळे मी ही चूक कधीच करू शकत नाही. ओके. आता या क्षेत्रामध्ये अतुलजी, लोकांना अजूनही काय गैरसमज आहेत? व्हॉट आर द मिसकन्सेप्शन्स दॅट यू कॉमनली फाइंड? काय तुम्हाला सांगावं असं वाटेल? मिसकन्सेप्शन, सगळ्यात मोठे मिसकन्सेप्शन हे आहेत की आपण म्युझिकमध्ये वाटेल ते करू शकतो. हम्म. फार मोठे मिसकन्सेप्शन आहेत, फारच मोठे आहेत. म्हणजे आपण कुठलाही काय पद्धतीचा कार्यक्रम करू शकतो, आपण कोणावरही कार्यक्रम करू शकतो. आपल्याला स्वतःला फ्रँकली, वाईट भाषा ही, पण फ्रँकली हे तपासावं लागतं की एखादा पर्टिक्युलर मोठ्या आर्टिस्टवरचा कार्यक्रम करण्याची लायकी आपली आहे का, आपली म्हणजे माझी सुद्धा. तर नंतर विचार करावा पुढचा, त्यांची कुठली गाणी घ्यायची, कुठले कलाकार घेऊन त्यांना न्याय मिळायला पाहिजे, कुठले म्युझिशियन्स. कारण प्रत्येक सेगमेंट ह्याच्यातला इम्पॉर्टंट असतो. फक्त उत्तम संगीतकारांची गाणी, उत्तम गायकांची गाणी घेऊन तुम्ही कार्यक्रम नाही करू शकत. तुमची टीम उत्तम असायला पाहिजे, तुमचे बॅकस्टेज आर्टिस्ट चांगले पाहिजेत, तुमचे फ्रंट स्टेज तर पाहिजेच पाहिजे. कारण तुम्ही नाही तर ते पोचवणार कसं तितका सुरेलपणा. नाही तो कॉपी करणारा माणूस पाहिजे, रफी साहेब किंवा किशोर कुमार किंवा अरुण दाते असं नाही म्हणत तुम्ही. पण त्यांनी जे काही लोकांपर्यंत पोचून ठेवले ते कमीत कमी न बिघडवता लोकांपर्यंत हा पोचवतात. हा. येस येस, आय अग्री. हो. करेक्ट करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. मगच ते लोकांच्या मनाला हे होईल, टच होणार ते. करेक्ट आहे, अगदी खरं. करेक्ट. ओके. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की हा थोडा कॉमनली आज क्वेश्चन आहे की नाही मला माहिती नाही, पण मला विचारावासा वाटला की हाऊ डू यू हँडल एनी सिच्युएशन? म्हणजे जर कुठला आर्टिस्ट पोहोचू नाही शकला इव्हेंटला कुठल्या दिवशी ड्यू टू एनी इमर्जन्सी, तर तुम्ही त्यावेळी हा सिच्युएशन कसं हँडल करतात अतुलजी? इट कुड बी इझियर इफ यू आर डुईंग दॅट इव्हेंट इन युअर ओन सिटी. हम्म. लकीली देवाच्या कृपेने माझ्या बरोबर आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही. कधीही इंडियाच्या बाहेर कार्यक्रम केले तेव्हा सुद्धा, महाराष्ट्राच्या बाहेर केले तेव्हा सुद्धा, किंवा मुंबईत केले तेव्हा सुद्धा. पण जर असं कधी कोणाबरोबर झालं, असं होऊ नये कोणाबरोबर, कोणाही बरोबर, पण असं झालं, तर तुम्ही मुंबईमध्ये कार्यक्रम करताय किंवा तुम्ही ज्या शहरातले आहात तिकडून एखाद्या आर्टिस्टला पटकन बोलवणं सोपं आहे. तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुम्ही बाहेर आहात दुसरीकडे, तुम्हाला तेवढी ती गाणी बसलेली आहेत सगळी, तो इट इज नॉट पॉसिबल टू हँडल सच सिच्युएशन. कोणाबरोबर असं होऊ नये कधी. पण जर सपोज जर कोणाबरोबर झालं तर तुम्ही त्यांना सल्ला काय द्याल? तुम्हाला असा कॉल केला की अतुलजी माझ्याबरोबर असं होतंय तर मी काय करू, असं तुम्ही सल्ला काय द्याल? आता मी एक वेगळ्या पद्धतीचा काही कार्यक्रम बसवतोय. साधारण 20 आणि 21 वर्षाच्या मुला मुलींना घेऊन, फर्स्ट टाइम फ्रेशर्स आहेत ते. हे तसे हा. छोट्या छोट्या कार्यक्रमात गातात, पण मोठ्या कार्यक्रमांमध्ये कधीही नाही गायले. तर मी त्यांना ह्या पद्धतीच्या तयारीसाठी नाही, पण त्या काही आर्टिस्टना मी हे सांगितलंय की या कार्यक्रमातलं प्रत्येक गाणं तुम्ही तयार करायचं. हा. फक्त तुझी चार ही गाणी, तुझी चार ही गाणी असं नाही करायचं. प्रत्येक गाणं प्रत्येकाने तयार ठेवा. आय डोंट नो वाय तुझा हा प्रश्न बहुधा आता येणार होता. ते मला माहिती होतं. आणि म्हणून मी तशी मानसिक तयारी 1 महिना आधीच केली की आपण असं करू नये की चार गाणी याला, चार गाणी तिला. पूर्वीच्या काळी मी असं ऐकलेलं आहे की मराठी नाटकामध्ये किंवा मराठी कार्यक्रमांमध्ये प्रत्येक आर्टिस्टला प्रत्येक गाणं यायचं, प्रत्येक ऍक्टरला प्रत्येक ऍक्टरचा डायलॉग पाठ असायचा. कारण कधी तो विसरला स्टेजवर, कधी एखादा आर्टिस्ट आजारी पडला जसं तू म्हणतेस, तसं झालं तर काय करायचं मग. आय थिंक ही तयारी त्यासाठी खूप आपल्याला 60-70 वर्ष आधी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवली आहे, आणि ती करायला पाहिजे असं मला वाटतं. हो. एक बॅकअप रेडी राहतो म्हणजे असतो. या करेक्ट. ऑलवेज ऑलवेज. या या या. आता ह्याचा पुढचा प्रश्न असा असेल माझा की तुम्ही इतके एफर्ट्स घेतात
एक इव्हेंट ऑर्गनाईज करायला इतके एफर्ट्स घेतात. हॅज इट एव्हर हॅपन की कुठल्या आर्टिस्टनी किंवा म्युझिशियननी कुठल्या इनअप्रोप्रिएट वेनी बिहेव केलेला आहे किंवा तुम्हाला नाही पटलं, तर तुम्ही असं काही झालंय का कधी, किंवा इफ यू वॉन्ट टू शेअर समथिंग ऑन दॅट? असं झालेलं आहे एक दोन वेळा, अनफॉर्च्युनेटली. म्हणजे मला सांगायला काय मला, कारण ते माझ्याबरोबर झाले आणि मला कधी खरं बोलायला लाज नाही होत. एका म्युझिशियनने असं केलं होतं माझ्याबरोबर की अं, एक कार्यक्रम, आमचा इव्हेंट होता मुंबईच्या बाहेर, आणि तो कॅन्सल झाला. अशा वेळेस बरेच वेळ होता असं की कोणाची काही इमर्जन्सी येते, कोणा घरामध्ये डेथ होते, कोणाच्या ऑर्गनायझेशन मध्ये काही प्रॉब्लेम येतो. तर सगळ्या जणांनी समजून घेतलं, फक्त तो अडेमेंट होता की मला या कार्यक्रमाचे पैसे पाहिजे. मी म्हटलं आपण ट्रॅव्हलच नाही केलं, आपण कुठे गेलोच नाही, कार्यक्रमच नाही झाला, पैसेच नाही आले, तर कसं कसं करणार. बट मला त्याचं नेचर आवडलं नाही अजिबात, आणि आय पेड हिम दॅट काइंड ऑफ मनी, व्हॉट एव्हर वॉज ड्यू टू हिम. आणि मग ठरवलं की याच्यावर अशा लोकांबरोबर काम नाही करायचं आपण शक्यतो. एवढंच आहे की आपण भांडणं करत बसण्यापेक्षा आपण त्या माणसाच्या व्यक्तीला बाजूला करू शकतो, एवढं नक्की. आणि मला तसं एक दोन वेळा करावं लागलंय, अनफॉर्च्युनेटली. मी नेहमी असं म्हणतो की सगळ्या गायकांनी, गायिकांनी आणि वादकांनी, इवन म्युझिशियन, टेक्निशियन्स, प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यामध्ये प्रोड्युसर व्हावं, एका कार्यक्रमासाठी तरी. म्हणजे काय तो प्रोड्युसर भोगतो हे त्यांना सगळ्यांना कळेल. एक तरी कार्यक्रम त्यांनी करावा. म्हणजे हे जे असं वागणं असतं ते त्यांच्याकडून होणार नाही कधी. हम्म. कार्यक्रम ठरलेले असतात आणि मध्येच तुम्ही येऊन मला आता जमणार नाही, हे नाही, ते नाही, जे काही नाटकं असतात ते व्हेरी डिस्टर्बिंग फॉर प्रोड्युसर्स. यू कांट हेल्प इट. तुम्ही कोणाचं नेचर नाही बदलू शकत. कमिटमेंट हे कमिटमेंटच आहे हे लोकांना कळायला पाहिजे. हो, हे खरं कळ आहे. ओके. ओके. अतुलजी, तुम्ही इतके इव्हेंट्स केलेले आहेत. असं कुठला एक मेमोरेबल क्षण असेल का, किंवा इव्हेंट असेल, शो असेल, ज्याच्याबद्दल तुम्हाला शेअर करायला आवडेल? खूप आहेत ग. मी लताबाईंबरोबर काम करू शकलोय, मी आशाताईंबरोबर काम करू शकलोय, मी रहमान बरोबर काम करू शकलोय. एक आमचा कार्यक्रम श्रीलंकेमध्ये चालू होता. दॅट वॉज अ शाहरुख खान नाईट. आणि कार्यक्रम चालू होता, संपत आला होता, शेवटचे दोन तीन गाणी उरली होती. आणि तेव्हा जरा श्रीलंका वर डिस्टर्ब, हा. पॉलिटिकली ऑल्सो. ही जुनी गोष्ट आहे जरा. आणि अचानक काय झालं की शाहरुख ऑन द स्टेज, आणि शेवटचं म्हणतो ना आपण, दोन गाणी शेवटची उरली होती, आणि सडनली देर वॉज अ ब्लास्ट इन द ऑडियन्स. आणि तो खरा ब्लास्ट होता, ते फटाके वाजले नव्हते. आणि समोरची दोन तीन लोक अक्षर उडाली होती, आम्ही बघितलं. आणि मग धडाधड सिक्युरिटी बोलवून, तिकडे बाजूला होती ती सिक्युरिटी बोलवून, मेन आर्टिस्ट सगळे, सैफ अली खान, शाहरुख खान, सगळ्यांना धडाधड हॉटेलमध्ये पण नेता, डायरेक्ट श्रीलंका एअरपोर्टवर नेण्यात आलं. आणि काही आर्टिस्ट त्यांना नाही आम्ही तिकडे पोहोचू शकलो एअरपोर्टवर, त्यांना मग हॉटेलवर आणलं. त्यांना तेवढं डेंजर नव्हतं. पण हे स्वतःहून आम्ही बघितलेलं आहे की अशा वेळेस काय करायचं माणसाने. अशा वेळेस एवढंच करू शकतो की बाकीच्यांचा जीव वाचावा म्हणून तुम्ही मेन आर्टिस्टला इमिजिएटली तिकडून हलवायला पाहिजे. आणि दे शुड रीच their destination as soon as possible. The best, because we were in Sri Lanka, we had to reach them to the airport without thinking of anything. कारण शाहरुख खान वगैरे फार मोठी नावं होती, आहेत म्हणजे आजही. तर अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि घडतात. पण इट वॉज सो नाईस ऑफ इवन शाहरुख खान दॅट टाइम, आय टेल हिम. लोकांना फक्त असं वाटतं की अरे हा खूप मोठा स्टार आहे, त्याच्याकडे इतका पैसा आहे, इतके बंगला आहे, हे ते. पण मी स्वतःहून बघितलंय की शाहरुखने सगळ्या आर्टिस्टना गोळा केलं. तो एकटा पळून जाऊ शकला असता तिकडून, पण ही सॉ टू इट की प्रत्येक जण गाडीमध्ये बसलाय की नाही, आणि प्रत्येक जण गाडीतून त्याच्या, आणि आणखी दुसरी गाड्या दोन होत्या त्याच्यातून प्रत्येक जण सेफली एअरपोर्टला पोहोचले की नाही, ही मेड शुअर ऑफ दॅट. सो यू हॅव टू रिअलाइज की देर इज अ एक्सलंट ह्युमन इन एव्हरी गुड आर्टिस्ट ऑल्सो. या खूप मोठी गोष्ट आहे ही, ऍक्च्युली. अरे,
ओके. आणि हा शो तुम्हीच ऑर्गनाईज करत होता का, म्हणजे यू आर अ पार्ट No, ऑफ? no, it was organized by a very big event company of India in collaboration with Sri Lankan government, and I was a part of the team. ओके, माझा पुढचा प्रश्न असा असेल की हाऊ डू यू सी सोशल मीडिया नावडेज? म्हणजे आता त्याचे प्रोज आणि कॉन्स पण आहेत, पण फॉर यू पर्सनली, हॅज इट बीन अ बून? हाऊ डू यू सी बेसिकली? That's been a boon to every artist and every event company, you can say that. But for that, your product has to be very good. या. तुमच्या प्रॉडक्टमध्ये जर दम नसेल तर तुम्ही कितीही सोशल मीडिया वापरा, तुम्ही कितीही मीडिया वापरा, तुम्ही काही करा, तेवढ्या पुरतं ऑडियन्स एखाद वेळेस ओव्हर यूज ऑफ सोशल मीडिया म्हणून येतील सुद्धा. पण तुमचा पुढचा प्रयोग सुद्धा चालला पाहिजे ना, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून तुमच्या बेसिक तुमच्या कॉन्सेप्टमध्ये आणि तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये इतका दम पाहिजे की सोशल मीडियाचा वापर करून जे लोक बघायला आले या अपेक्षेने की अरे हे खूप काहीतरी वेगळं आपण बघायला जाऊया, त्यांनी 100 लोकांना सांगायला पाहिजे ना. एव्हरी गुड शो रन्स ऑन हाऊ यू टेल इट टू युअर फ्रेंड. मी उद्या तू एखादी शो बघून आलीस आणि तू जर तुझ्या 10 लोकांना सांगितलं मित्रांना की यू मस्ट सी दिस शो, दॅट मेक्स अ डिफरन्स. आय थिंक ह्युमन आर मोर सोशल. या, आय अग्री. वर्ड ऑफ माउथ वर्क्स मोर. आय अग्री. येस. करेक्ट. येस. करेक्ट. या. अतुलजी, वी आर एट द एंड ऑफ द सेगमेंट. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ओके. अजून काही शेअर करायला आवडेल का? अवेअरनेस क्रिएट करायला आवडेल का कशाही बद्दल? मला हेच सांगायचं की कुठल्याही कलाकाराने खूप इझिली कुठलीही कला घेऊ नये कधीच. कारण काय ना, आता तो जमाना गेलाय की लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, रफी, अनेक कलाकार हिंदी, मराठी, बंगाली, अनेक भाषांमधले, त्यांना देवाने फ्रँकली असे आशीर्वाद देऊन पाठवलं होतं खाली की तुम्ही उत्तम काम कराल आणि तुमच्या आवाजामध्ये असंच काहीतरी आहे की तुम्ही 50-50, 60-60 वर्ष काम करू शकाल. त्याच्यासाठी मेहनत करा. म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले यांना सुद्धा मेहनत करावी लागली ना आयुष्यात. देवाचं वरदान होतं त्यांची आवाज म्हणून. पण ह्याचा अर्थ हा नाही की दे टूक इट व्हेरी इझिली. पण हे फार कमी लोकांना कळतं आता. एक पिक्चर तुमचा हिट झाला किंवा 3 गाणी तुमची चालली तर तुम्हाला वाटायला लागतं की आय एम डन फॉर माय लाईफ. पण असं केल्याने पुढच्या 2 वर्षानंतर तुमच्याकडे काम नसतं. तर तुम्ही हे फार खबरदारी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सगळ्याच कलाकारांनी. फार कमी कलाकार असे आहेत ज्यांचं लक्ष असतं की आपण जे गातोय ते उत्तम गातोय का. कारण तुम्ही किती गाताय, शेवटी तुम्ही जे गाता किंवा जे काम करतात ते चांगल्या दर्जाचं करता का, हे समजून घेणं फार गरजेचं असतं. ते फार कमी लोकांना कळतं. या. ट्रू. चांगल्या लोकांबद्दल बरोबर काम करणं फार गरजेचं आहे. मी तर नवीन कलाकारांना जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना अनेक प्रश्न जे विचारतो त्यातले एक प्रश्न असतो की तुम्ही आतापर्यंत कोणाबरोबर काम केलंय. हे फार गरजेचं आहे की तुम्ही चांगल्या व्यक्तींबरोबर काम केलंय का, चांगल्या इन्स्टिट्यूशन्स बरोबर काम केलंय का. तर आपोआप तुमचं म्युझिकल अपब्रिंगिंग चांगलं झालेलंच असतं. त्यासाठी अतुल दाते काही करू शकत नाही. अतुल दाते विल ट्राय अँड हेल्प यू आउट टू गेट सम मोर वर्क, एवढंच. बट हाऊ नाईस ऑफ यू, अतुलजी. खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि थँक यू वन्स अगेन फॉर गिव्हिंग मी दिस टाइम अँड फॉर दिस लवली कंटेंट. अरे माय प्लेजर नेहा, एनी डे यू कॅन कॉल अपॉन मी एनी टाइम यू वॉन्ट. थँक यू. थँक यू. नाइस मीटिंग यू बाय. नेहा. थँक यू. येस. बाय, टेक केअर. बाय. टेक केअर.